सोलारिस हाफ मॅरेथॉनमध्ये युवकांसोबतच ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग. 700 स्पर्धक सोलारिस ठाणे मॅरेथॉनमध्ये सहभागी. मेंदू व मणक्यांच्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या सोलारिस ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत 700हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या धावपटूंमध्ये 200हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी विशेष सहभाग घेतला होता. तसेच ब्रेन व मेंदू आजारांवर मात केलेल्या 50हून अधिक रुग्णांनी या मॅरेथॉन स्पर्धेत आपली उपस्थिती दर्शवली होती. सध्याच्या आधुनिक युगात बैठी जीवनशैली तसेच बिघडलेल्या खाद्यसंस्कृतीमुळे मेंदू व मणक्यांचे विकारांचे वाढत असलेले रुग्ण पाहता या आजारांविषयी सामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी घोडबंदर रोड, ठाणे येथील सोलारिस हॉस्पिटलच्या वतीने दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 5 ते 10 या वेळेत सोलारिस ठाणे मॅरेथॉन रन फॉर ब्रेन अँड स्पाइन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कासारवडवली ते कोरमोल या मार्गावर आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे व पालघर येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता. अभी तो मैं जवान हूँ असे म्हणत धावणारे ज्येष्ठ नागरिक तरुणांचा उत्साह वाढवत होते. इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखा, जनरक्षा वैद्यकीय संस्था ठाणे, इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशिया घोडबंदर, डॉक्टर असोसिएशन, फिजिओथेरपी कॉलेज कोलशेत, ठाणे पोलीस, ठाणे वाहतूक विभाग, एअरफोर्सचे अधिकारी व कर्मचारी तसेच ठाण्यातील सर्व रोटरी क्लब, लायन्स क्लब व ठाण्यातील इतर अनेक नामांकित संस्था व ठाणे व कल्याण येथील स्पोर्ट असोसिएशन या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. आजच्या जीवनशैलीत एक्सरसाइज जीवनातून हद्दपार झालं आणि केवळ एक्झर्शन उरले. अमेरिकन लोकांच्या जीवनशैलीबरोबरच त्यांचे आजारही आपण उचलले आहेत. ही जीवनशैली लहानपणापासूनच मणक्यांचे आजार होण्यास कारणीभूत ठरते. 15व्या वर्षी कोणतेही शारीरिक श्रम न करता मणक्यांची चकती घसरण्याच्या अर्थात स्लिप डिस्कचा आजार आजच्या तरुणींना होत आहे. ही मॅरेथॉन मेंदू व मणक्यांच्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी या वर्षातील आमची ही पहिली पायरी असून 2024 मध्ये आम्ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सेमिनार, चर्चासत्रे तसेच मेंदू व मणक्याविषयी आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहोत, अशी माहिती सोलारिस हॉस्पिटलचे संचालक व मेंदू विकारतज्ञ डॉक्टर दीपक येवळे यांनी दिली. आज ठाण्यात ही जी हाफ मॅरेथॉन अरेंज केली आहे ती विशेषतः ब्रेन आणि स्पाइन म्हणजे मेंदू आणि मणका याच्या आजारांबद्दल जनजागरण करण्याकरता एक इनिशिएटिव्ह होता. त्या निमित्ताने होता. आपण एरवी कॅन्सर, मेंटल हेल्थ, कार्डियक रिझन्स याच्यासाठी आपण बरेच जनजागृती केलेली आहे. पण ब्रेन आणि स्पाइन वरतील जे रोग आहेत त्यांच्यावरती वेळेत उपचार व्हावे, त्यांचं वेळेत निदान व्हावं याच्यासाठी जागरूकता कमी आहे. तर ह्या विषयांबद्दल आज जी ही मॅरेथॉन आयोजित केली आणि त्यात बऱ्याच स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला. तरुण, वयोवृद्ध, अबालवृद्ध आणि त्यामुळे ही एक बिगुल वाजवला आम्ही आज या जनजागरणाचा. इथून पुढे या ब्रेन आणि स्पाइन रोगांवरील वेगवेगळे आजार जसे डिमेन्शिया, अल्झायमर्स, पार्किन्सन्स रोग, मेंदू साठी होणारे स्ट्रोक, नंतर स्पाइन इंजुरीज, मायग्रेन्स या सगळ्यांबद्दल माहिती पर सेमिनार आपण आयोजित करणार. त्या पेशंट्सना एकत्र येण्याकरता कम्युनिटी ग्रुप्स तयार करायची योजना आहे की ह्या पेशंट्सने एकत्र यावं, एकमेकांशी भेटून एकमेकांना माहिती पुरवावी, सहाय्य करावं आणि एकत्र येऊन काहीतरी नवीन पॉलिसीज तयार करण्याकरता आपला फोर्स तयार करावा. ह्या हिशोबाने आपण ह्याची एक सुरुवात आहे. तर या प्रयत्नांची आज ही सुरुवात आहे आणि मला वाटतं की लोकांच्या सहभागामुळे हे प्रयत्न पुढे आम्ही असेच चालू ठेवू जेणेकरून ब्रेन आणि स्पाइन वरील रोगांबद्दल उपचारांमध्ये अधिक आणि अधिक प्रतिसाद चांगला होईल आणि फटाफट लवकर निदान करून चांगल्या वेळीच उपचार घेऊन लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामुळे डिसेबिलिटी फ्री लाईफ म्हणजे आपल्याला हे एक मोटो आहे या मॅरेथॉनचा की मॅरेथॉन टुवर्ड्स disability free life. So we are talking about disability free. So with this initiative we will come up with various programs, seminars regarding various illnesses and groups for various illnesses. People will come under one roof. Thank you.